नमस्कार. आता आपण इयत्ता 7वीचा इंग्लिश विषयामधील युनिट 3मधील पहिली कविता 3.1 स्लीप बेबी स्लीप याविषयी माहिती घेऊया. स्लीप बेबी स्लीप, युअर फादर हर्ड्स हिज शीप, युअर मदर शेक्स द लिटल ट्री फ्रॉम विच फॉल प्रेटी ड्रीम्स ऑन दी. स्लीप बेबी स्लीप. म्हणजे ह्या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे की एक लहान मुलाला त्याची आई झोपवत आहे. म्हणजे रात्री झोपताना लहान मुलं कशी आपण किरकिर करायला लागली की आई गाणं म्हणते, अंगाई गीत गाते आणि त्याला झोपवतं. त्या पद्धतीने ही एक आई आहे जी मेंढपाळाची पत्नी आहे आणि ती आपल्या लहानग्या मुलाला झोपवायचा प्रयत्न करतात आणि त्या प्रसंगी ती जे गाणं म्हणते ते गाणं या कवितेतून त्यांनी सांगितलेलं आहे. तर पहिल्या पॅरेग्राफमध्ये ती काय सांगते, आई काय म्हणते त्या बाळाला, स्लीप बेबी स्लीप, म्हणजे झोप बाळा झोप. युअर फादर हर्ड्स हिज शीप, तुझे वडील हर्ड्स म्हणजे कळपात घालत आहेत, हिज शीप त्यांच्या मेंढ्या. म्हणजे तुझे जे वडील आहेत बाळा, तुझे वडील मेंढ्यांना कळपात घालत आहेत. म्हणजे रात्रीची वेळ झालेली आहे, मेंढ्या दिवसभर चरून आलेल्या असतात आणि रात्री त्यांना कळपात एकत्र करून त्यांच्यावर झाकण ठेवून त्यांना झोपवलं जातं. तर त्या पद्धतीनं वडील ते करत आहेत तुझे आणि तू झोपी जा, असं ती आई बाळाला म्हणते. त्याच्या पुढं काय, युअर मदर शेक्स द लिटल ट्री. युअर मदर म्हणजे तुझी आई, शेक्स म्हणजे हलवत आहे, द लिटल ट्री छोटं झाड. तुझी आई एक छोटंसं झाड हलवत आहे. फ्रॉम विच फॉल प्रेटी ड्रीम्स ऑन दी. फ्रॉम विच म्हणजे ज्याच्यावरून, फॉल म्हणजे पडणे, प्रीटी ड्रीम्स म्हणजे सुंदर स्वप्न, ऑन दी म्हणजे तुझ्यावर. म्हणजे तुझी आई एक छोटंसं झाड हलवत आहे, त्या झाडावरून काय होतंय तर सुंदर स्वप्नांचा तुझ्यावर वर्षाव होत आहे, सुंदर स्वप्न तुझ्यावर पडत आहेत. म्हणजे किती छान वर्णन केलेलं आहे. एका पॅरेग्राफमध्ये पहिल्या काय दिलेलं आहे त्यांनी की एक सुंदर वर्णन केलेलं आहे त्यांनी की रात्रीची वेळ झालेली आहे आणि वडील तुझे मेंढ्यांना कळपात घालत आहेत आणि तुझी आई तुला एक असं झाड हलवत आहे की ज्यातून सुंदर स्वप्नांची फुलं तुझ्या अंगावर पडत आहेत. अशापैकी सुंदर स्वप्नांचा वर्षाव तुझ्या अंगावर होत आहे, असं ती आई म्हणते. आता दुसरा पॅरेग्राफ, स्लीप बेबी स्लीप, द हेवन्स आर व्हाईट विथ शीप, फॉर दे आर लॅम्प्स दोज स्टार सो ब्राईट, अँड द मून्स शेफर्ड ऑफ द नाईट. स्लीप बेबी स्लीप. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलं, स्लीप बेबी स्लीप, द हेवन्स आर व्हाईट विथ शीप. हेवन्स म्हणजे काय तर एक आकाश, जे आभाळ आहे, ढग आहे, स्वर्ग किंवा आपण ज्याला हेवन आकाश या अर्थानं इथं आपण वापरायचं आहे. द हेवन्स आर व्हाईट विथ शीप म्हणजे जे आकाश आहे ते मेंढ्या आहेत त्या, म्हणजे थोडक्यात असं मेंढ्या समज की त्या व्हाईट मेंढ्या तिथं फिरायला लागल्यात, असं पांढरं आकाश दिसतंय ते, असं त्यांना म्हणायचं आहे. पांढऱ्या आकाशाने भरलेलं, पांढऱ्या मेंढ्याने भरलेलं आकाश आहे. द हेवन्स आर व्हाईट विथ शीप, फॉर दे आर लॅम्प्स दोज स्टार सो ब्राईट. आणि त्या ज्या मेंढ्या आहेत त्या अशा चांदण्यांच्या सारख्या चमकत आहेत. अँड द मून शेफर्ड ऑफ द नाईट. आणि जो चंद्र आहे तो जसा काही मेंढपाळ आहे रात्रीचा, अशा पद्धतीनं तिथं ह्या आकाशाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की एक सुंदर पद्धतीनं रात्रीचं वर्णन केलेलं आहे की असा आकाशातलं ढगाप्रमाणे तिथे मेंढ्या फिरत आहेत. त्यानंतर त्या चंद्र जो आहे तो जणू काही एखादा मेंढपाळासारखा तिथं काम करत आहे. आणि छोटे छोटे जे मेंढ्या आहेत त्या म्हणजे कोकरू आहेत ते जणू काही चिमक चमचमत्या स्टार्स म्हणजे चांदण्यासारखं त्या चमकत आहेत, छोटे कोकरू. अशा पद्धतीने एक सुंदर वर्णन केलेलं आहे. तिसरा पॅरेग्राफ बघूया,
स्लीप बेबी स्लीप अँड आय शॅल गिव्ह दी अ शिप which with its golden bell shall be a little play fellow for thee. बघा तिसरा पॅरेग्राफ. स्लीप बेबी स्लीप, झोप बाळा झोप, अँड आय शॅल गिव्ह दी अ शिप, म्हणजे मी तुझ्याकरता एक शिप देतो, म्हणजे मेंढी देतो. विच विथ इट्स गोल्डन बेल शाल बी, म्हणजे तिच्या गळ्यामध्ये एक सोनेरी घंटा असेल अशी ती छोटीशी मेंढी तुला देतो. अ लिटल प्ले फेलो फॉर दी. प्ले फेलो म्हणजे काय, तुझा एक सोबती मित्र सवंगडी, म्हणजे त्या तुझ्याबरोबर तुला एक खेळण्यासाठी सवंगडी देत आहे मी. झोपी जातो, तुला मी एक छोटंसं कोकरू देतो, छोटीशी मेंढी देतो जिच्या गळ्यामध्ये सोन्याची घंटी असेल आणि ती तुझ्याबरोबर खेळायला येईल आणि तू झोपी जा आता. अशा पद्धतीनं तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी खूप चांगले असं एक तुला आम्ही एक ही भेटवस्तू देतो मेंढीचे रोपण असं त्या बाळाला त्यांनी समजूत काढलेली आहे. पण तरीसुद्धा बाळ काय झोपणा. म्हटल्यानंतर आता चौथ्या पॅरेग्राफमध्ये काय करते आई बघूया. स्लीप बेबी स्लीप अँड ब्लीट नॉट लाईक अ शीप ऑर एल्स द शेपर्ड्स अँग्री डॉग विल कम अँड बाईट माय नॉटी डॉग. स्लीप बेबी स्लीप म्हणजे आता बघा या चौथ्या पॅरेग्राफमध्ये आई थोडी चिडली, रागवलेली आहे बाळावर, की तुला एवढं गोड सांगतो, एवढं छान छान बोलतो, एवढं तुला गाणं गातोय, पण तू झोपायला तयार नाहीस. आता थोडंसं आई रागवून त्याला काय बोलते बघा. स्लीप बेबी स्लीप अँड ब्लीट नॉट लाईक अ शीप. ब्लीट म्हणजे काय, मेंढरं कशी बे बे आवाज करतात ना तसं. तर त्या आई काय म्हणते बाळाला, की मेंढ्यांच्यासारखं बे बे करत बसू नको, म्हणजे ते बाळ जे किरकिर किर रडत असते ना, तर त्याला त्यांनी उपमा दिलेली आहे की मेंढ्यांच्यासारखं बे बे करत झोपू नको, रडू नकोस, झोपी जा. ऑर एल्स द शेपर्डचं अँग्री डॉग, नाहीतर आपल्या शेपर्डचा अँग्री डॉग म्हणजे चिडलेला कुत्रा येईल. अँड विल कम अँड बाय माय नॉटी डॉग, आणि तो येईल विल कम अँड बाईट. बाईट म्हणजे काय, चावेल. माय नॉटी डॉग, नॉटी म्हणजे खोडकर, दंगेखोर, असा माझा जो बाळ आहे त्याला ते चावल. म्हणजे आता थोडंसं त्या बाळाला भीती घालायला लागली आई, की आता जर तू दंगा करायला लागलास, असं बे बे कशी मेंढरं करतं तसं तू जर रडत बसलास, तर आपला कुत्रा येईल तो चिडलेला आणि तो तुला चावेल माझ्या हट्टी नॉटी बॉयला. स्लीप बेबी स्लीप. आणि परत सांगतो मग आता ह्या चौथ्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, की थोडीशी प्रेमानं त्याला भीती घालत आहे आई. आता शेवटचा पॅरेग्राफ. स्लीप बेबी स्लीप, गो आउट अँड हर्ड द शीप, गो आउट यू बार्किंग ब्लॅक डॉग, गो अँड वेकन नॉट माय बेबी सो. म्हणजे ती काय म्हणते, बाळा आता झोपी जा, झोपी जा, आणि आता मेंढी आहे ती बाहेर कळपात गेलेली आहे, तू झोपी जा, झोपी जा. आणि काय सांगते, गो आउट यू बार्किंग ब्लॅक डॉग, म्हणजे ए ब्लॅक कुत्र्या, तू आता भुंकणाऱ्या, तू आता जा इथून, नाहीतर तू गेलं पाहिजेस इथून, जा, माझं बाळ झोपा लागले आता. आणि वेकन नॉट माय बेबी सो, आणि माझ्या बाळाला आता उठवू नकोस तुझ्या भुंकण्यानं. स्लीप बेबी स्लीप. म्हणजे शेवटी काय म्हणते, की त्या मेंढ्यांना गेलेल्या आहेत मेंढ्या, आणि भुंकणारा जो कुत्रा आहे त्याला म्हणते तू इथून निघून जा, माझ्या बाळाची झोप मोडू नकोस आणि तू निघून जा. अशा पद्धतीनं स्लीप बेबी स्लीप म्हणजे एक छानसं वर्णन केलेलं आहे, की आई कसं आपल्या मुलाला झोपवते आणि झोपवताना अंगाई गीत गाते, त्या पद्धतीने हे अंगाई गीत गाडलेले. यामध्ये वेगवेगळे भाव घेतलेले आहेत आईच्या मनाचे. काही वेळेला ती प्रेमानं सांगते, काही वेळेला त्याला स्वप्न दाखवते, काही वेळेला त्याच्यावर थोडंसं रागवते, आणि अशा पद्धतीनं ती हळूहळू त्या बाळाला झोपी जायला तयार करते. समजलं? सो प्लीज ऐका सगळ्यांनी ही कविता, आणि तुम्हाला काय यात आणि सांगावं वाटले किंवा बदल काय सांगावं वाटले, सुचवावं वाटले, काय यातलं तुम्हाला थोडंसं माहिती वेगळी काय जाणावं वाटली, तर तुम्ही कमेंट करा. थँक्यू.